चार्जर विसरलं आणि मग आता मी चाललो ते DTDC करायला. नमस्कार मंडळी, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा दिवस खूप वाईट होता. काल एक वाईट बातमी आली होती माझ्या काकाबद्दल. तर खूप वाईट वाटलं त्या गोष्टीमुळं. आणि बांधलेलं इतकं असतं ना असं जॉबमध्ये की तुम्हाला काहीच करता नाही येणार आहे. आता मला शुक्रवारी जाणार आहे, मी शुक्रवारी दुपारनंतर, आणि मग शनिवारी जाईल मी मावशीची. तर आणि आज ऊन खूप पडलेलं आहे. फेब्रुवारी एंडच आहे, पण ऊन भरपूर पडलेलं आहे. मी थोडा वेळ उन्हात उभा म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय मेन्स चालू होता, एकदम गार झाल्यावानी वाटत होतं, थंड वाटत होतं, थंडी वाजल्याने होत होती. पण उन्हात फिरलो मी, तर उन्हात गेल्यानंतर एकदम मला असं म्हणजे उन्हात गेल्या नाही, पण थोड्या वेळानंतर असं एकदम वीक झाल्यावानी वाटलं होतं. हातपाय गळून गेल्यावानी झालं होतं. ऊन का बरं लागतं? IT पार्कमध्ये काय होतं ना, भरपूर बिल्डिंगा काचेच्या आहे आणि काचेच्या असल्यामुळं ते ऊन अजून म्हणजे त्या बिल्डिंग जवळचा एरिया अजून जास्त गरम होतो. तर काच अवॉइड करायला पाहिजे. आपण अमेरिकेची कॉपी करता करता काचेच्या बिल्डिंग बनवल्या, पण आपण हे विसरलो आपल्याकडचं वातावरण जे आहे ते वेगळं आहे. अमेरिकेमध्ये बर्फ पडतो, आपल्याकडं इतकं थंड नाही आहे. आपल्याकडं काच लावून जमणार नाही, आपल्याकडं झाडं लावून जमणार आहे. जेवण झालेलं आहे माझं, आता मी चक्कर मारतोय आणि जातो ऑफिसमध्ये. लवकरच ऑफिसच्या बाहेर निघणार आहे मी आज 3:30च्या दरम्यान, आणि मग जाणार आहे. कारण थोडं तुम्हाला सांगितलं मी आत्ता की मला थोडं बरं नाही वाटत आहे मला थोडं, म्हणून जातो आणि आराम करतो. ऑफिसमध्ये भरपूर झाडं आहे, त्याच्यातलं हे एक होतं. आणि सोनचाफ्याचेही भरपूर झाडं आहे ऑफिसमध्ये. मला चक्कर मारता मारता एक फूल दिसलं, मी ते तोडलं. खतरनाक सुगंध आहे या फुलाचा. मी घरीही एक लावलेलं आहे, पण त्याचा कलम गेलेला आहे, ते डायरेक्ट नरच वर आलेला आहे. काय माहीत कधी फुलं येतात. हे बघा, हे झाड आहे सोनचाफ्याचं. नमस्कार मित्रांनो. तर ऑफिसवरून मी लवकर आलो होतो आज, आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, मला थोडं बरं नव्हतं वाटत. आल्यानंतर मी झोप घेतलेली आहे, एकदम चांगली झोप घेतलेली आहे. आता जवळपास 6:30 वाजून गेलेले. मी उठलेलो आहे, ऑफिसचं काम बघितलं त्याच्यानंतर, उठल्यानंतर म्हणजे 6:30ला नाही उठलो, त्याच्या आधीच उठलो होतो. ऑफिसचं काम बघितलं, ऑफिसचं काम झालेलं आहे. आता फक्त रात्री कॉल आहे माझा एक, तो मला अटेंड करायचा आहे. पण त्याच्या आधी झालं काय ना, की मी तुम्हाला सांगितलं हा PG याच्यामुळं काय करतं, इथं कोणी पण टाकून देतात. कोणी इन द सेन्स म्हणजे तुम्ही 2 बेडचा PG बरोबर आहे, ही रूम आहे, तर मी आहे एका ह्याच्यात, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग रॅन्डम कोणी पण आलं, लेट्स से जसं म्हणा की तुम्ही कोणीतरी आलं, त्याला 5 दिवसासाठी PG पाहिजे, तर ते PG अवेलेबल करता. आणि झालं काय होतं ना, या बेडवर आहे ना, या दुसऱ्या स्पॉटवर एक दुसरा मुलगा आला होता. तो होता बेळगावचा होता तो, आणि आमचं खूप डिस्कशन झालं, खाद्यसंस्कृतीबद्दल झालं, किंवा फिरायचे काय काय स्पॉट आहे बेळगावमध्ये, याच्या त्याच्याबद्दल भरपूर आम्ही डिस्कशन केलं. आणि मग जाताना काय झालं ना, त्याचं चार्जर विसरलं. तर मला त्याचा कॉल आला होता. म्हणजे आमचे नंबर होते एकमेकाकडं, कारण रूमच्या चावी निमित्तानं नंबर लागत होते. तर त्याचं चार्जर इथंच राहिले बघा तुम्ही. चार्जर विसरलेलं आहे, आणि ते भरपूर महाग आहे असं वाटतं ते चार्जर मला. महाग पण असेल आणि लागतं फोनला चार्जर. तर मग ते फोनचं चार्जर तो म्हणतोय आता मला कुरिअर कर, DTDC. त्यांनी मला ॲड्रेस वगैरे पाठवलेला आहे, आणि मग आता मी चाललो ते DTDC करायला. DTDC जवळपास फक्त अर्धाच किलोमीटर इथून. तर मी आता इथून चालत जातो. पर्सिस्टंटच्या 3rd बिल्डिंग जी आहे तिच्या बाजूला येते कुठंतरी. बघतो आता मी गुगल मॅपवर लावलेलं आहे मी लोकेशन. 550 मीटर दाखवतंय, तर जातो आता मी तिथं. ही आहे रिसिप्ट, आणि मी पाठवलेलं आहे. आता 3 दिवसात जाईन म्हणले ते. हे आहे DTDCचं ऑफिस. पहिलं मला वाटलं त्याला बॉक्स नव्हता घेतला मी, मग बॉक्स घेतला, आणि त्यांनीच बॉक्स दिला ॲक्च्युली. तिथून एक माऊसचा बॉक्स होता, तो दिला, आणि 230 रुपये चार्जेस घेतले त्याचे. तर असं होतं. आणि त्याचा जो ॲड्रेस होता त्या ॲड्रेसवर पण गेला नाही ते. त्यांनी नंतर एक बेळगावमधला ॲड्रेस दिला, त्या ॲड्रेसला पण नव्हतं DTDC. तर मग आता डायरेक्ट ते सेंट्रलला जाणार आहे त्याचा, आणि तिथून त्याला कॉल करणार आहे. मग तो 30 किलोमीटर पुढे जाऊन त्याला कलेक्ट करणार आहे. तर आता रात्र झालेली, आता मी जेवण करतो. आज PGमध्ये जेवायचा विचार नाही माझा, मी बाहेर जेवतोय. बोर होतं त्या PGचं जेवण म्हणून. DTDC केलं मी, आणि रस्त्यामध्ये हे काही पदार्थ विकायला थांबले होते लोक, ज्याच्यामध्ये चिवडा वगैरे होता.
आणि नंतर मुखवास होता, ज्याच्यामध्ये भरपूर आयटम होते, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे होते. आज जेवायला होतं चपाती, भात, वरण, पालक पनीर आणि टमाट्याची चटणी. हे 80 रुपयाला प्लेट पडली मला.